मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आणखीन एक नवीन YouTube व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओचा डिस्क्लेमर आहे. तर याच्या माध्यमातून आपण जी काही चर्चा करतोय ती पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने. तर सगळ्यात महत्वाचं, जसं की डौ थेरीमध्ये आपण मोस्ट ऑफ टाइम बघितलेलं आणि भरपूर काही वेळ जे आहेत सपोर्ट, रेजिस्टन्स, प्राइस ऍक्शन्स बद्दल किंवा कॅन्डलस्टिक्स बद्दल जे डिफाईन जे आहे आपण पॅरामीटर्स केलेले आहेत. तर जनरली जेव्हा केव्हा मार्केट जे आहेत मूव्ह होतं, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर जो वर्कआउट होतो तो म्हणजे व्हॉल्यूम. आणि त्या व्हॉल्यूम वरती बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंडंट असतात, आणि त्या डिपेंडंट असणाऱ्या गोष्टींकडे आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण त्यामधनं आपल्याला भरपूर काही आयडिया येऊन जाते की प्राइसचं बिहेवियर जे आहे तिथे नेमकं काय होऊ राहिलंय, प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने किमतीचं जे काय आहे चेंजेस कसे होऊ शकतात, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण जे आहे ऍक्शन्स ला रिएक्शन जे आहे त्या क्रिएट करू शकतो. जसं की हा एक जुना चार्ट आहे अशोक लेलँडचा. याच्यामध्ये जर आपण तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम जो आहे एक मेजर रोल आपल्याला प्ले करताना दिसतंय. आणि त्या व्हॉल्यूमच्या बेसिसवरतीच भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या क्रिएट होताना दिसतात. तर आजचा जो टॉपिक आपण कन्सिडर जर करत आहोत, तो म्हणजे चार्ट्स मध्ये ज्यावेळेस गॅप्स ज्यावेळेस तयार होतात, त्या गॅपचा काही इम्पॅक्ट जो आहे तर त्यामध्ये होतो, ते आपण इथे बघूया. तर जनरली निफ्टीमध्ये भरपूर काही वेळेस जे आहेत ते गॅप अप आणि गॅप डाऊन जे आहेत ते होताना आपल्याला दिसतात. तर हिस्टॉरिकली निफ्टीमध्ये काय काय गोष्टी झालेल्या आहेत याच्या अगोदर, त्याबद्दल आपण आयडिया जो आहे तो घेऊयात. तर निफ्टीचा 8 एप्रिल 2025 जर आपण जर क्लोजिंग जर बघितलं, तर प्रिव्हियस डेच्या क्लोजिंगच्या कम्पॅरेटिव्हली जे आहे ते एक गॅप अप मार्केट जे आहे त्या दिवशी आपल्याला होताना दिसलं होतं, आणि तिकडनं एक कंटिन्युएशन जे आहे ते जनरली होताना दिसलं. तर सगळ्यात महत्वाचा जो गॅप अप जो आहे तो टिकतो का ते बघणं गरजेचं आहे. जसं की 22 नोव्हेंबर 2024 आपण निफ्टीची प्रिव्हियस डेची जर क्लोजिंग जर बघितली, तर ती जी क्लोजिंग जी आहे ती ऑलमोस्ट ह्या झोनच्या आसपास होते, आणि ती जर व्हॅल्यू इकडं बघायचं जर झालं तर ऑलमोस्ट इट वॉज 23,917च्या आसपास. नेक्स्ट डेला जे आहे ते मार्केट 24,244च्या आसपास होता दिसलं. म्हणजे इथं जर आपण गॅपचा जर डिफरन्स किंवा डिस्टन्स जर बघितला, तर तो ऑलमोस्ट 341 पॉईंटच्या आसपास आहे. तर ह्या गोष्टींकडे आपण वेळोवेळी लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की हे जे गॅप जे आहे ते सोल्ड इन टू जनरली होतात दिसतात, भले ते न्यूज किंवा बाकीच्या काही इम्पॅक्टफुल पॅरामीटरच्या हिशोबाने होतात. इथं जर बघितलं तर इलेक्शन डेच्या रिझल्टच्या वेळेचा हा हिशोब आहे, तर ऑलमोस्ट 761 पॉईंटनी निफ्टी 50 जो आहे तो आपल्याला जनरली गॅप अप होताना दिसला. आणि ते जर बघितलं तर नेक्स्ट तो गॅप जो आहे तो फिलअप होऊन ऑलरेडी खालच्या बाजूची लिक्विडिटी स्वीप जी आहे ती जनरली क्रिएट होताना दिसते. असाच एक इन्स्टंट जो आहे तो 2019चा आहे. त्याला त्या दिवशी एसटीटी जो आहे कॉर्पोरेट टॅक्स अबॉलिश होण्याचा आउटकम तिकडे झालेला होता. तो एक आपण कॅन्डलच्या माध्यमातून बघूयात. जनरली इथनं आपण 2019 मध्ये आपल्याला जावं लागेल. लेट मी गो. सप्टेंबर 2019 मध्ये ती कॅन्डल झाली होती. तो 19च्या कॅन्डलमध्ये जेव्हा सप्टेंबर 10 पासून. ओके. तर इथं तुम्ही चेक करा. जर ही सप्टेंबर जर कॅन्डल बघितली तर 569 पॉईंटची एक सिंगल कॅन्डल आहे, आणि नेक्स्ट डे जे ते मार्केटने गॅप अप केलं होतं. आता हा हा जर गॅप अप आपण जर बघितला तर ऑलमोस्ट 271 पॉईंटचा आणि सिंगल डे रॅली होती. बट तो गॅप अप झाल्यानंतर जर तुम्ही इथं ऑब्झर्व जर केलं, त्या हायपासनं प्राइस किंवा किंमत जी आहे ती त्याला फिलअप करताना आपल्याला ते दिसते. लेट मी कम्प्लीट मेजर फ्रॉम हिअर प्राइस रेंज. तर इथनं हायपासनं जर आपण बॉटम जर बघितला, जवळजवळ 585 पॉईंटचा जो आहे तो फॉल जनरली होताना दिसतो. म्हणजे गॅप्स ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला तिथे रोल प्ले करतात दिसतात. म्हणजे हे गॅप्सच्या माध्यमातून आपल्याला याची आयडिया येते की किंमत भलेही त्या शॉर्टर पिरियड ऑफ टाइम मध्ये एक वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते, बट त्याच्यानंतर त्या गॅप फिलिंगच्या दिशेमध्ये डायरेक्शन मध्ये प्राइस जी आहे ती पाठीमागे जी ती क्रिएट करताना दिसते. म्हणजे जेव्हा केव्हा मार्केट जे आहे ऑलमोस्ट इथं जर आपण बघितलं तर 341 पॉईंटच्या आसपास हा जो आहे तो गॅप अप इथं क्रिएट झालेला होता. म्हणजे निफ्टी त्यावेळेस 11,200च्या आसपास निफ्टीचा स्पॉट तिथं होता, आणि त्या दिवशी त्याने काय केलंय, गॅप अप केलं 341 पॉईंटच्या आसपास. म्हणजे इथे 112 पॉईंटचा 1% आसपास आहे. आणि जेव्हा केव्हा निफ्टी
हा 112च्या जर त्या पटीमध्ये जर बघितलं तर ऑलमोस्ट 3 ते 3.5%च्या आसपास जो आहे तो एक गॅपअप आपल्याला जनरेट होताना दिसला. म्हणजे हा जो गॅपअप जो झालाय तो सस्टेन झालाय का त्यानंतर, याकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण याच्यामधनच आपल्याला एक आउटकम जो आहे, आउटपुट जो आहे तो भेटण्याचे चान्सेस जे आहे ते मोस्ट ऑफ टाइम क्रिएट होताना दिसतात. म्हणून गॅप ज्यावेळेस मार्केट्समध्ये होतात 2 ते 3% आसपास, ते गॅप जे आहेत ते सस्टेन राहतील का, ही एक कन्फ्युजिंग स्टेट राहते. आणि त्यानंतर आपल्याला एक राईट दिशेमध्ये, राईट डायरेक्शन मध्ये मार्केट प्रोबेबली डायरेक्शन जे आहे, दिशा जी आहे ती आपल्याला दाखवताना तिथं दिसू शकते. म्हणून याकडे सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे का हा जो गॅप जो होतोय त्या इफोरियामध्ये किंवा त्या फोमोमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला राईट दिशेमध्ये, राईट डायरेक्शन मध्ये ट्रेड्स मिळण्याचे जे चान्सेस जे ते क्रिएट होण्याची शक्यता जी तिथं असते. जर तुम्ही इथं ऑब्झर्व जर केला तर तो पूर्ण एक 3 ते 6 दिवस जे टोटल मार्केट जे आहे ते साईडवेज दिशेमध्ये आपल्याला तिथं जाताना दिसतंय. आणि हा जो चार्ट आहे हा जवळजवळ 19 सप्टेंबर 2019चा हा पर्टिक्युलर आपल्याला इथं चार्ट बनताना दिसतोय. म्हणजे मार्केटची रिॲक्शन जी आहे त्या ऍक्शनला पर्टिक्युलर रिॲक्शन जी आहे ती क्रिएट जनरली होताना दिसते. ह्या पर्टिक्युलर कॅन्डलला बघून जे जे लॉंग्स याच्या ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जे जनरेट जे झालेले आहेत ते सगळे बर्चर्ड होऊन गेले. म्हणजे त्यांची स्टॉप लॉस हंटिंग जी ती क्रिएट होताना आपल्याला दिसते. म्हणून जेव्हा केव्हा मार्केटमध्ये स्पेसिफिक सेक्टर किंवा इंडायसिस मध्ये 3 to 4%चा गॅप अप जनरली होतो आणि तो न्यूज ड्रिव्हन असतो किंवा कुठल्या तरी पॉलिसीचा इम्पॅक्ट ड्रिव्हन तो असतो, जनरली तो सोल्ड ऑफ होतो. म्हणजे त्याच्यामध्ये नंतर जो आहे तो सेलिंग आपल्याला येताना दिसते. आणि त्या सेलिंग नंतर जी कुठली बाउन्स बाईंग जनरली होते तिथनं एक मोमेंटम जे आहे ते क्रिएट होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस जे आहे ते तिथं असतात. म्हणून अशा ऑपॉर्च्युनिटीला आपण डोळे झाकून कॅप्चर करणं सगळ्यात महत्वाचं. कारण त्या ऑपॉर्च्युनिटी मधनच आपल्याला एक चांगला बेस्ट रिस्क टू रिवॉर्ड वाला RR वाला जो ट्रेड जो आहे तो आपल्याला क्रिएट होण्याची सगळ्यात जास्त शक्यता तिथं असते. म्हणून ह्या गोष्टींना सुद्धा आपण चेक करणं गरजेचं आहे. इन बिटवीन जेव्हा केव्हा लाईव्ह मार्केट्समध्ये, डे टू डे लाईफमध्ये तुम्ही ह्या पर्टिक्युलर काइंडचे जर गॅपअप जर होत आहेत तर फोमोमध्ये जाण्यापेक्षा पुढील 2-3 दिवस स्वतःवरती संयम ठेवून बाकीच्या गोष्टींवरती जर तुम्ही व्यवस्थित जर फोकस केला तर तिकडनं तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती क्रिएट होण्याची शक्यता तिथं असते. जसं इकडे वरच्या बाजूला आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती बघायला मिळते, तसंच खालच्या बाजूला सुद्धा तिथं ऑपॉर्च्युनिटी बनताना दिसते. म्हणजे जेव्हा केव्हा डाऊन साईडचे गॅप होतात, कुठला तरी रिझल्ट जो आहे तो एकदम चुकीचा येतो किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला क्रिएट होत दिसतात. आता इथं तुम्ही एक चेक करा, इथं जर डिफरन्स जर बघितला तर ह्या क्लोजिंग कॅन्डलच्या कम्पॅरेटिव्हली या कॅन्डलच्या ओपनिंगचा तर ऑलमोस्ट त्याच झोन मध्ये म्हणजे 2%च्या आसपास जे आहे ते मार्केट आपल्याला एक गॅप अप वाले सेक्शन जे आहे ते क्रिएट करताना दिसतात. परंतु जेव्हा केव्हा हा गॅप अप वाला सेक्शन किंवा क्रिएशन ज्यावेळेस तिथं होतंय त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे की हे जे मोमेंटम जे क्रिएट जे होत आहेत त्या मोमेंटमच्या पाठीमागं आपल्याला बाकीच्या पण काही गोष्टी ज्या आहेत त्या चेकलिस्ट मध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, इथे जर मार्केट गॅपअप जर क्रिएट जर करतंय, जसं ह्या इन्स्टंटला मार्केटनी 2%च्या आसपास गॅपअप क्रिएट केलं होतं आणि त्यानंतर मार्केटचं तुम्ही इथं जर बिहेवियर जर बघितलं तर ह्या दिवशी सुद्धा सोल्ड ऑफ झाला, या पर्टिक्युलर डेच्या दिवशी सुद्धा सोल्ड ऑफ झाला. हा त्यानंतर मार्केट जे थोड्या दिवसांकरता जे ते वरच्या बाजूला गेलं किंवा ती पर्टिक्युलर मंथ, तो पर्टिक्युलर महिना जो आहे तो पूर्ण साईडवेज झाल्यानंतर एक राईट दिशेमध्ये ऍक्च्युअल डायरेक्शन मध्ये मार्केट जे आहे ते क्रिएट मूव्ह जे आहे ते करताना दिसतात. म्हणून जनरली जेव्हा केव्हा मार्केटमध्ये एक मोठी मूव्ह होते किंवा मोमेंटम जे आहे जनरली क्रिएट होताना आपल्याला ते दिसतात, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या दिशेमध्ये गॅपअप मार्केट जनरली होतं किंवा गॅपडाऊन मार्केट ज्यावेळेस होतंय त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठं एक्झॉशनच्या लेवल्स, म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर नेक्स्ट राईट फ्रॉम द सेकंड कॅन्डल आपल्याला तिथं एक्झॉशन म्हणजे जी काही ताकद अगोदर लोकांनी लावली होती त्या गॅपमध्ये ती एक्झॉस्ट होताना आपल्याला दिसते. इथं सुद्धा एक बिगर कॅन्डल जी ती क्रिएट होताना दिसते आणि त्यानंतर आपण त्या पर्टिक्युलर झोनवरती त्या लेवल्सकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण तिकडनं आपल्याला एक मोमेंटम जो आहे तो क्रिएट होतो दिसतो. मग या पर्टिक्युलर केसला जर आपण ऍज अ केस स्टडी म्हणून जर कन्सिडर जर केलं तर मार्केटनी ह्या पर्टिक्युलर लोला आणि ह्या हायला रिस्पेक्ट केलंय. मग ती रेंज काय होती मार्केटची, ऑलमोस्ट हा जो गॅप जो क्रिएट झाला तो 20 मे ला झाला होता आणि हे ऑलमोस्ट 5 जुलै पर्यंत मार्केट जाताना दिसलं. म्हणजे हे जे पर्टिक्युलर ट्रेडिंग डे जर म्हणलं तर सुरुवातीची कॅन्डल 20 मेच्या दिवशी होती आणि जो सेलअप जो स्टार्ट झाला तो 5 जुलैच्या आसपास आपल्याला क्रिएट होताना दिसतो. म्हणजेच मार्केट जे आहे ते एका रेंजमध्ये
रोटेट जनरली होत होतं, त्या रेंजमध्ये आपल्याला माहित होतं खालच्या बाजूला इथं मार्केटने काय केलेलं होतं, गॅपअप केलेलं होतं आणि म्हणून ह्या रेंजचा इथं एक सपोर्ट तिथं होता. वरच्या बाजूला जर रेजिस्टन्स जर क्रिएशन करायचं झालं तर रेजिस्टन्स जो होतो एका लेवलच्या आसपास नव्हता, तो वर खाली होता. म्हणजे ही एक लेवल, हा एक झोन जो आहे तो रेजिस्टन्सचा आपल्याला काम करताना तिथं दिसत होता. आणि जनरली मार्केटनी ऑलमोस्ट इथं हे 10 दिवस आणि पुढचे 30 दिवसाचा जर हिशोब जर घेतला, ऑलमोस्ट 40 ते 42 दिवसाचा पिरियड ट्रेडिंगचं कन्सिडरेशन पेक्षा ते पर्टिक्युलर दिवस झाल्यानंतर मार्केट जे आहे ते सोल्ड ऑफ आपल्याला क्रिएट करताना तिथं बनताना दिसतं. म्हणून या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. नंबर 2, जेव्हा केव्हा मार्केटमध्ये अशा पद्धतीचे ब्रुटल पद्धतीचे गॅपअप जर तिथं क्रिएट जर होत आहेत, जसं या पर्टिक्युलर सीन मध्ये जर बघायचं जर झालं, तर मार्केटने काय केलेलं होतं, मार्केटचं जर इथं जर रेंज जर कन्सिडर करायचं झालं तर मार्केटने ऑलरेडी एक बिगेस्ट गॅपअप इथं क्रिएट केलं होतं. लेट मी शो यू. 11,407 वरनं ऑलमोस्ट 11,647च्या आसपास, जे की 2%च्या आसपास मार्केटचं गॅपअप होतं आणि त्या गॅपला त्यांनी होल्ड ऑन केलं. म्हणजे त्या गॅपअप नंतरचा जो पर्टिक्युलर लो जो होता, जर तुम्ही इथं जर बघितला तर तो लो ह्या पर्टिक्युलर लेवलला, ह्या पर्टिक्युलर साईडवेज कन्सॉलिडेशनला जो आहे तो लो सस्टेन करत होता. म्हणजे तिथं बायर जे आहे ते खरेदी करण्यासाठी तिथं येत होते. सेम वे अपोजिट साईडचा सप्लाय झोन आपल्याला कुणालाच माहित नसतो, बट आपण एक बिहेवियरवर लक्ष देतं की ह्या पर्टिक्युलर कॅन्डलची एवढी मोठी वीक आहे, म्हणजे ह्या पर्टिक्युलर झोनमध्ये सेलर जे आहे ते येत आहेत. ह्या दिवशी मार्केटनी जी आहे त्या सेलर्सला जे कोपअप केलं, बट नेक्स्ट डेला त्या हायच्या वरती जे आहे ते तिथं फॉलोअप आणण्यामध्ये ते अनसक्सेसफुल झाले. त्याच्यामुळे ती रेंज जी आहे ती ऍक्टिव्हेट झाली. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर ऑलमोस्ट 3 आणि हे पर्टिक्युलर 3 म्हणजे 6 दिवसाच्या कन्सॉलिडेशन नंतर एक बाउन्स आला आणि तो बाउन्स जो झाला तो ऑलमोस्ट या सेलिंग झोनच्या आसपासच जाताना दिसला, जिथं सेलर जे आहे ते ऍक्टिव्ह होते. आणि त्या सेलर्सनी इथं कॅन्डलला चेक करा, जी की एक मारुबुजू कॅन्डल आहे. मारुबुजू कॅन्डल म्हणजे एक ताकदवाली कॅन्डल आहे आणि ती ताकदवाली कॅन्डल ज्यावेळेस तिथं क्रिएट होते, तयार होते, तिकडनं तो सेलिंग जो आहे तो कंटिन्युएशन होताना दिसला. थोडासा एक पुलबॅक झाला, जो की एक बेरिश पोलर फ्लॅग आहे आणि त्याचं ब्रेकडाऊन होऊन एक डाऊन साईडला मोमेंटम क्रिएट होताना दिसला. म्हणजे टेकअवेज 3 आहे तिथे. टेकअवेज हे आहेत की जेव्हा केव्हा मार्केट अशा पद्धतीचं गॅपअप तिथं क्रिएट करत असतं, त्या गॅपअपच्या दिशेमध्ये ट्रेड करण्यापेक्षा आपल्या परिपक्व दिशेमध्ये डायरेक्शनमध्ये ट्रेडकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, जेव्हा केव्हा रेंजचं ब्रेकआउट होणार आहे, म्हणजे ह्या कॅन्डलच्या खालच्या बाजूला जर नेक्स्ट डे कॅन्डलने जर क्लोज जर केला असता तर आपण त्याला क्लिअरली म्हणू शकत असू की हा एक गॅप फिलिंगचा प्रकार आहे. आणि त्या गॅप फिलिंगचा प्रकार जर तुम्ही बघितला तर इथं पहिला प्रयत्न, इथं जवळजवळ 6 दिवस कंटिन्युअसली एकाच झोनच्या आसपास प्राइस जी आहे ती टेस्ट करताना आपल्याला दिसली. आणि ह्या पर्टिक्युलर दिवशी मार्केटनी प्राइसनी त्या गॅपला फिलअप केल्यानंतर पुन्हा पुढील 6 दिवस जे एक कमबॅक करण्याचा प्रयत्न केला त्या गॅपला फिल केल्यानंतर, त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तो ट्रेंड केव्हा कन्फर्म झाला असता, ह्या ट्रेंड लाईनच्या वरती जर कॅन्डल क्लोज करते तो ट्रेंड कन्फर्म होता, बट तो फेल झाला. त्याऐवजी खालच्या बाजूचा जी की एक नवीन सपोर्टची ट्रेंड लाईन होती, ती सपोर्टची ट्रेंड लाईन तिथं ब्रेकडाऊन होऊन मार्केट जे आहे ते खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसतं. म्हणजे याच्यामधनं एक आउटकम जे आहे, जनरली मार्केट, मी परत एकदा रिएटरेट करतो, 2 ते 6%च्या आसपास कुठलाही इंडेक्स, कुठलाही स्टॉक ज्यावेळेस एक गॅपअप ज्यावेळेस करतो, त्या गॅपअप नंतर त्या गॅपच्या दिशेमध्ये, म्हणजे इथं जर बुलच्या दिशेमध्ये जर मार्केटने गॅपअप जर केलेलं आहे, त्या दिशेमध्ये जाण्याऐवजी तिथं तुम्ही थोडंसं साईडलाईन, थोडंसं संयम ठेवून प्रॉपरली प्राइस ऍक्शन तिथं काय होऊ राहिले त्याला समजून जर घेतला, प्रॉपरली त्या रेंजला क्रिएट जर होऊन दिला, त्यामध्ये आय गेस 20 दिवसापासून ऑलमोस्ट 30 दिवस सुद्धा काही काही केसेसमध्ये एंटायसेटच्या बाबतीत जाऊ शकतात. स्टॉकच्या बाबतीत जर म्हणाल तर 30 दिवस एक सफिशियंट टाइम झोन आहे. त्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डायरेक्शन मध्ये ट्रेड करण्याची शक्यता जी आहे ती ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. आणि त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे पॅटर्न जे आहे ते इझिली रेकग्नाइज होतील का, जिथं तुमची रिस्क जी आहे ती एकदम छोटीशी असू शकते आणि तिकडनं एक चांगल्या पद्धतीची मूव्ह जी ती क्रिएट होईल. हा, याच्यामध्ये पण ऍज अ इंट्राडे ट्रेडर म्हणून तुम्ही ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅप करू शकता, बट जे रिस्क रिवॉर्ड वाला म्हणजेच RR वाला ट्रेड जो तुम्हाला हवा असतो 1:10च्या हिशोबाने, म्हणजे किलिंग रिटर्न जे तुम्हाला क्रिएट करायचे ते तुम्हाला 2-3 महिन्यातनं, एखाद्या महिन्यातनं एखाद्या वेळेसच तिथं ऑपॉर्च्युनिटी जी ती क्रिएट होतात दिसते. आणि त्याला जर तुम्हाला ग्रॅप जर करायचं असेल तर स्वतःवरती संयम ठेवणं, राईट ऑपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही तिथं वाट बघणं, हे एक महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बांधताना दिसतो. मग
महत्वाचा मला सांगायचा मुद्दा काय, रिसेंट टाइम्स मध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला मार्केटमध्ये गॅपअप दिसतात, त्या गॅपअप्सला चेक करा की त्याच्यामध्ये मार्केट जे आहे ते कन्सोलिडेट होत आहे का, कन्सोलिडेट होताना तिथं कुठल्या प्रकारचे कॅन्डल जे आहे ते तयार होत आहेत. तर या पर्टिक्युलर कन्सल्टेशन मध्ये ह्या कॅन्डलनी त्याचं सगळं काही हिशोब सांगितला होता की इथं पर्टिक्युलर सेलर जे आहे ते एकदम स्ट्रॉंगर झोन मध्ये आलेले आहेत, नोड मध्ये आलेले आहेत. कारण लेफ्ट हँड साईडला प्राइस जी आहे त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स जो आहे तो तयार झालेला होता, आणि त्या रेजिस्टन्स मध्ये प्राइस किंमत जी ती लटकलेली आपल्याला तिथं बनताना दिसली, आणि तिने जवळजवळ 30 ते 42 दिवसांचा एक कन्सॉलिडेशन पॅच जो आहे तो क्रिएट केला. ब्रेकडाऊन करताना एक बेरिश पोल अँड फ्लॅग जो आहे तो जनरली क्रिएट केला, आणि त्यानंतर आपल्याला एक क्लिअर अवे ब्रेकडाऊनचा जो ट्रेड जो आहे तो आपल्याला बनताना दिसला. आता ब्रेकडाऊनचा ट्रेड ज्यावेळेस होतोय तो एका सिंगल डे मध्ये होणार नाही, इट विल टेक टाइम. त्यामध्ये संयम म्हणजेच पेशन्स ठेवून त्या पर्टिक्युलर ट्रेडच्या दिशेमध्ये जाणं आपल्यासाठी हे म्हणजे तुम्ही ऑल द टाइम पर सेकंड करेक्ट असाल असं नाहीये. तिथं तुमच्या दिशेमध्ये मार्केट जर जाऊ राहिलं तर तिथं आपण संयम ठेवून आपल्या रिस्कला डिफाईन करून तिथं थांबणं हे एक संयुक्तिक कारण जे आहे ते ठरतं, आणि तिथनच आपल्याला एक चांगल्या पद्धतीचे किलिंग रिटर्न जे मार्केट्समध्ये जनरली क्रिएट होताना तिथे दिसू शकतात. म्हणून ह्या पॅरामीटर्सकडे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे, आणि हे जे गॅपअप्स आणि गॅप डाऊन जे किंबहुना मोस्ट ऑफ टाइम मार्केट्समध्ये होत राहणार आहे त्याकडे आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं असतं. जसं की आता इथं जर तुम्ही जर ऑब्झर्व जर करत असाल, सप्टेंबर 2018चा हा पर्टिक्युलर टॉप झाल्यानंतर मार्केट जे गॅपअप्स आणि गॅप डाऊनच्या दिशेमध्ये जाताना दिसतंय. हा पर्टिक्युलर ट्रेंड जर बघायचा झाला तर एक क्लिअर कट डाऊन ट्रेंडच्या दिशेमध्ये. आता मला फक्त इथे स्ट्रेंथ जी चेक करायची ती गॅपअप्स आणि गॅप डाऊनची आहे. या पर्टिक्युलर डेला मार्केटनी इथे क्लोज केलं जे की 11,373च्या आसपास होता, आणि नेक्स्ट डेला 11,438च्या आसपास आहे. हा गॅप जर कन्सिडर करायचा झाला तर तो गॅप कितीचा झाला, लेट मी चेक ओव्हर हिअर. ह्या पर्टिक्युलर पॉईंट पासून ह्या पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत हा जर गॅप बघितला तर ऑलमोस्ट 63%च्या आसपास आहे. बट एक क्लिअर कट गोष्ट आपल्याला इथं लक्षात येते, ती गोष्ट कुठली? ती क्लिअर कट गोष्ट ही लक्षात ठेवण्यासारखी आहे की हा जो गॅप जो झालाय, क्लिअर कट मार्केटने इथं एक कॅन्डलस्टिक्स पॅटर्न तयार केला होता. तो कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठला? तुम्ही भरपूर व्हिडिओज भरपूर लेक्चर्स बघितले असतील, त्याच्यामध्ये मला तुम्हाला या पॅटर्न बद्दल जे आहे ते नक्कीच लक्षात असेल. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर ह्या पर्टिक्युलर झोनच्या आसपास आपण जर बघितलं तर एक मोठी रेड कॅन्डल आहे, आणि तिने ह्या 4 कॅन्डलला जे आहे कव्हर केलेलं आहे. तर ह्या कॅन्डलस्टिक्सला बेरिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक्स पॅटर्न असं म्हणतो, आणि त्या बेरिश एनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न जो होतो एक किलर केव्हा तयार होतो, एकदम जबरदस्त पद्धतीने वर्कआउट करताना किंबहुना कधी होतो, जेव्हा केव्हा ती जी एनगल्फिंग कॅन्डल आहे जी की लाल कॅन्डल आहे किंवा आपण त्याला रेड कॅन्डल म्हणतो, त्या रेड कॅन्डलच्या लोच्या खाली ज्यावेळेस मार्केट जे आहे ना क्लोज करून जातं त्यावेळेस त्याला व्हॅलिडेशन जे आहे ते होऊन जातं, आणि त्या व्हॅलिडेशन मध्ये एक पुलबॅक नंतर अगेन एक कंटिन्युएशन होतं. बट अगेन जर ज्या दिशेमध्ये मार्केट चाललंय, जसं की इथं एक हाय क्रिएट केल्यानंतर प्राइसने इथे एक लो केला होता, पुन्हा एकदा त्या बेरिश कॅन्डलच्या आसपास लोच्या आसपास लोअर हाय क्रिएट केला, पुन्हा एक लोअर लो क्रिएट केला, परत प्राइस जी आहे इथं आपल्याला एक लोअर हाय क्रिएट करताना दिसली. भलेही मार्केटने इथं राईट दिशेमध्ये क्लोज करून, बट हा जो गॅप जो आहे तो गॅप याची ताकद दर्शवतोय की इथं सेलर जे आहे ते अग्रेसिव्हली तिथं एंटर करण्यासाठी तयार असणार आहे. आणि ते सेलर जेव्हा आले नेक्स्ट डेला त्यांनी ऑलमोस्ट गॅप डाऊन ओपनिंग करून मार्केटला जे आहे ते खालच्या लिमिट्स कडे पुश करताना आपल्याला दिसतंय. म्हणजे ट्रेंड ट्रेंड कुठल्या दिशेमध्ये आहे मार्केटचा ओव्हरऑल, त्या ट्रेंडकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग तो अशा पद्धतीचा एक हायर हाईज आणि हायर लोचा डाऊन आणि अप ट्रेंड सुद्धा असू शकतो, ज्याच्यामध्ये एक लोज, एक हाईज, एक हायर लोज आणि हायर हाईच्या दिशेमध्ये डायरेक्शन मध्ये मार्केट जात आहे, आणि हायर लोज आणि हायर हाईज फॉर्म करताना आपल्याला दिसतं. आणि त्याच्यामध्ये जर ह्या वरच्या दिशेमध्ये म्हणजे अप दिशेमध्ये जर मार्केट चाललं आणि यामध्ये जर गॅप डाऊन मार्केट होऊ राहिलं तर ती तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती एक क्रिएशनची ऑपॉर्च्युनिटी तिथे असू शकते. सेम वे जर इथं ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये जर बघायचं झालं तर हे मार्केट काय, एक डाऊन ट्रेंडच्या दिशेमध्ये जाणारं मार्केट आहे. ह्या डाऊन ट्रेंड मध्ये जर मार्केट गॅपअप करतंय म्हणजे उलट्या दिशेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतंय, तर क्लिअरली ती एक पॅनिक सेलिंग जी आहे ती इनिशिएट होण्याची तयारी ती असू शकते. थोडे बहुत कोणी लेट लॉंग जे आलेले आहेत, त्यांची एस एल हंटिंगची पण एक ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती तयार होताना आपल्याला दिसू शकते, आणि त्याला आपण टॅकल करणं गरजेचं आहे. बट या ट्रेंडला आपल्याला रेकग्नाइज करायचं तर त्या अगोदर सर्वात पहिली पायरी जी आहे ती आपल्याला कॅन्डलस्टिक्स कडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्या कॅन्डल्सला आपण वेळोवेळी बघणं
गरजेचं आहे, कारण त्यावरनं आपल्याला क्लिअर कट आयडिया जी आहे ती प्राइसची येताना दिसून जाते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही तुमचा होमवर्क करत असता, म्हणजेच थोडक्यात त्याला अनालिसिस असं म्हणतो, तो अनालिसिस करताना हायर टाइम फ्रेम मध्ये जो आहे त्याचं फिक्सेशन करा. हायर टाइम फ्रेम मध्ये तिथं कुठली कॅन्डलस्टिक झाली आहे, पहिला मुद्दा जो आहे तो लक्षात ठेवा. कॅन्डल कुठली तयार झाली आहे. दुसरं महत्वाचं त्यामध्ये त्याचं रिजेक्शन किंवा ऍक्सेप्टन्स जो आहे तो कुठं तयार होऊ राहिलाय, आणि त्या ऍक्सेप्टन्स रिजेक्शनच्या आसपास एक लाईन किंवा रेषा जी आहे अकॉर्डिंग टू ट्रेंड, काही ठिकाणी ती हॉरिझॉन्टल लाईन असू शकते, काही ठिकाणी एक इन्क्लाइन लाईन असू शकते, एक डाऊन इन्क्लाइन लाईन असू शकते. अशा भरपूर काही गोष्टी ज्या आहेत त्या इथं असू शकतात. म्हणजेच मला सांगायचं काय, की इथं सगळ्यात महत्वाचं त्याला जी पुष्टी जी आणली होती या पर्टिक्युलर कॅन्डलस्टिकच्या माध्यमातून आली होती, त्यानंतर ह्या लोला ब्रेकडाऊन करून प्राइसने रिटेस्ट इथं आपल्याला क्रिएट करताना दिसलं. पुन्हा एकदा प्राइस या स्ट्रक्चरच्या हिशोबाने एक लोअर लो तयार करताना दिसलं, पण पुन्हा एकदा परत एकदा प्राइसनी जो आहे तो कमबॅक या सेलिंग पॉईंटच्या आसपास, जिथं सेलर्सनी म्हणजेच रेजिस्टन्सच्या आसपास प्राइस आली होती, पुन्हा एकदा त्याच झोनच्या आसपास मार्केटनी क्लोज केलं, जो की एक रेजिस्टन्स होता. बट नेक्स्ट डेला मार्केटनी काय केलं, गॅप डाऊन ओपन करून तिकडनं ती सेलिंग जी आहे ती एक्सेलरेटेड होताना दिसते. म्हणजे आपल्याला डाऊन ट्रेंड ज्या वेळेस चाललेला आहे त्या डाऊन ट्रेंड मध्ये जर प्राइस एखाद्या दिवशी समजा इथं प्रिव्हियस डेला क्लोज होते, नेक्स्ट डेला इथं ओपन होऊ राहिली आणि त्या ओपनिंगच्या पहिल्या 15 मिनिटामध्येच तिथं जर रिजेक्शन दिसून राहिलं, म्हणजे आपल्याला जो ट्रेड भेटायचा आहे तो खालच्या साईडचा डाऊन साईडचा आपल्यासाठी आहे. आणि त्या खालच्या साईडचा डाऊन साईडचा ट्रेंड जर एंटर जर करायचा, तर एंट्री केल्यानंतर तिथं फक्त थांबणं गरजेचं, आणि त्यातली त्यात आपण तिथं आपला जास्तीत जास्त स्टॉप लॉस एसएल किती असू शकतो त्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर तो माझा 50 ते 100 पॉईंटचा जर स्टॉप लॉस जर तिथं असू शकतो, तर कमीत कमी त्याच्या 3 ते 10 पट टार्गेट जे आहे त्याकडे आपण लक्ष ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे. ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं तुमची एकदा करेक्ट एंट्री जर झाली, तर त्यामध्ये थोडे बहुत पुलबॅक वाले, थोडे बहुत लोअर हाय वाले फॉर्मेशन वाले सीन जे आहेत, कॅन्डल जे आहेत ते येणार आहेत. कारण तुमचं मनोबल जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही ट्रेडमध्ये असता, त्या ट्रेडमध्ये तुमचं मनोबलला हॅम्पर करणं, तुमचं मनोबल खच्ची करणं हे मार्केट्स मधल्या पार्टिसिपंटचं काम असतं. आणि ते कामुळे होतं, ते मार्केटच्या ट्रेंड नुसार तिथं आपल्याला होताना दिसतं. त्या ट्रेंडमध्ये आपल्याला लोअर लोज आणि लोअर हाईज जे ते फॉर्म होतात, आणि त्याचा जो इम्पॅक्ट जो आहे आपल्या ओव्हरऑल जो एम टू एम किंवा जो प्रॉफिट आणि लॉस जे आपण जनरली बघत असतो त्याकडे आपण बघून जे परळतो होतो, जी पोझिशन्स आपण ज्या घेतलेल्या असतात त्याकडे आपलं थिंकिंग जी आहे ती अप्रोच जी आहे ती आपल्याला आउटकम बेस होताना तिथं दिसत नाही. आता जर तुम्ही जर बघितलं, तुम्हाला एकदा लक्षात जर येत आहे की राईट एंट्री जर झाली, तर त्या दिशेमध्ये त्या डायरेक्शन मध्ये पॉईंटच्या हिशोबाने जर कन्सिडर करायचं झालं, ऍब्सोल्यूट प्रॉफिट पेक्षा पॉईंटचा जर हिशोब जर करायचा झाला, तो ऑलमोस्ट या 18 सप्टेंबर 2018 पासून ह्या 26 ऑक्टोबर, म्हणजे एका महिन्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट किती पर्सेंट प्लंज झालाय, 12% आसपास जो आहे तो निफ्टी आपल्याला प्लंज होताना दिसतोय. इनिशियली जे तुम्ही इथे एंटर केला असेल 100 पॉईंटच्या स्टॉप लॉसच्या हिशोबाने एंटर जर करताय, आणि त्याच्या अपोजिट साईडला मार्केट जे आहे तुम्हाला 1450 पॉईंटचं टार्गेट जे आहे ते टार्गेट जर ऑफर करत असेल, आणि त्यामध्ये तो जो पिरियड जो आहे तो 30 दिवस 30 डेज जर तिथं जर असेल, तर याच्यापेक्षा आणखी तुम्हाला काय हवं. तर ह्या गोष्टींकडे, ह्या पॅरामीटर्सकडे बघा. म्हणून आपल्याला आयडेंटिफाय सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो ट्रेंडकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण ट्रेंड जे आहे भलेही एक बेसिक गोष्ट असेल, बट ती बेसिक गोष्ट जी आहे ती भरपूर काही आयडिया ज्या आहेत, भरपूर काही गोष्टी जे आहेत त्या आपल्याला वेळोवेळी सांगत असते, थांबत असते, आणि त्याकडे बघूनच आपण एक आउटकम बेस जो आहे तो गोष्टींकडे आपण जनरली फोकस करताना दिसू शकतो. म्हणजे याच्यामध्ये दोन कॉम्बिनेशन्स आहेत. सुरुवात परत मी एकदा रिलेटेड करतो, रिकॅप करतो. एक म्हणजे कॅन्डलस्टिक पॅटर्न कुठला तयार झालाय त्याकडे व्यवस्थितरित्या फोकस करणं गरजेचं आहे, हायर टाइम फ्रेम मध्ये, जसं ह्या पर्टिक्युलर केसमध्ये डेली टाइम फ्रेम आहे. दुसरं महत्वाचं, ज्या कॅन्डल जिथं फॉर्म झालेलं आहे त्या कॅन्डलला त्याने रिटेस्ट केलंय का, प्लस तिथं जो ट्रेंड जो आहे त्या ट्रेंडच्या दिशेमध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या हिशोबाने त्या लोअर हाईज आणि लोअर लोजला प्राइस जी आहे ती रिजेक्ट करते का. आणि बाकी बस आपल्याला तिथं बाकी दुसरं काही गोष्ट करायची नाही, तिथं आपल्याला फक्त संयम ठेवणं गरजेचं आहे, आणि त्या संयमाच्या नुसार प्रॉपरली कंडिशनच्या अनुसार किमतीला प्राइसला फॉलो करणं हे एक महत्वाचा मुद्दा, महत्वाचा पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बनताना ठरतो. मग जेव्हा केव्हा आता याच्यात दुसरा मुद्दा येतो, जेव्हा केव्हा मार्केट साधारण तुम्हाला डायरेक्टली 1500 पॉईंटचा फॉल जो आहे तो तयार करताना दाखवताना दिसतंय, म्हणजे त्यानंतर मार्केट जे आहे एक ट्रेंडिंग मूव्ह जी इथे झाली आहे. म्हणजे ट्रेंडिंग मूव्ह म्हणजे फास्ट मध्ये किंमत जी आहे ती खालच्या बाजूला
किंवा वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते. जेव्हा केव्हा आपल्याला हे चार्ट्स वरती बनताना दिसते, त्यानंतर तयारी ही ठेवायची की मार्केट जे एक टाइमपास एकदम स्लोली कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये जाण्यासाठी तयार आहे. कारण ऑल द टाइम मार्केट अशा पद्धतीची मूव्ह जी आहे, ती क्रिएट नक्कीच करणार नाही. इथं जर तुम्ही बघितलं तर नोव्हेंबरच्या ह्या सुरुवातीला एक बुलिश किकर कॅन्डल स्टिक केल्यानंतर थोड्या बहुत 2-3 दिवसाचं एक अप मूव्ह दिल्यानंतर मार्केटच्या इथं जर कॅन्डलची जर तुम्ही स्ट्रेंथ जर बघत राहिलात, भले ती लाल असेल भले ती ग्रीन असेल, जर तुम्ही बघितलात तर ऑलमोस्ट 2019च्या जानेवारी महिन्यापर्यंत मार्केट जे आहे ते कन्सोलिडेशन फेजमध्ये गेलं, जिथं कुठल्याही प्रकारची मूव्ह जी आहे कुठल्याही एका डायरेक्शन मध्ये मार्केट आपल्याला जाताना तिथं दिसत नाही. म्हणजे एका डिरेक्शन मध्ये मार्केट जर तिथं जात नाहीये, जाऊ देत नाहीये, म्हणजे तिथं सेलर्स मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्टिसिपंट्स आहेत. एक म्हणजे काय, खरेदीदार आहे, बायर आहे. दुसरं म्हणजे तिथं विक्रेता आहे. तर बायर आणि सेलर मध्ये हा जो पर्टिक्युलर खेळ चाललेला असतो, एक ट्रेंडिंग मूव्ह झाली म्हणजे हे दोघं पण काय असणार आहे, टायर्ड असणारे, थकलेले असणारे. टायर्ड झाल्यानंतर, थकलेले असल्यानंतर मार्केट जे आहे ना, एक कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये जाण्यासाठी तिथं तयार राहतं. म्हणून त्या कन्सॉलिडेशनच्या फेजकडे सुद्धा आपण वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटतंय की बाबा मार्केटनी एक 4% किंवा 6%च्या आसपास जी ती अपमूव्ह झाली, हे झालंय म्हणजे त्यानंतर मार्केट एका कन्सॉलिडेशन मध्ये जाणार आहे. कन्सॉलिडेशन म्हणजे काय, एका छोट्याशा रेंजमध्ये मार्केटने फिरणं. तिथं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जी आहे ती मूव्ह जी आपल्याला बघायची जी सवय झालेली असते, त्या मूव्ह न होणं, याला आपण कन्सॉलिडेशन असं म्हणतो. म्हणून या कन्सॉलिडेशनच्या फेजेसमध्ये ह्या गोष्टींकडे जर आपण लक्ष जर ठेवत असाल वेळोवेळी, तर त्याकडनं आपल्याला भरपूर काही गोष्टींचा आउटकम जो होतो लक्षात येऊन जातो. आणि जे टेम्परामेंट आपल्याकडनं जे मोस्ट ऑफ टाइम जे मिस होत असतं, त्याकडे आपल्याला लक्ष देतं. आता तुम्हाला जर सांगायचं पॅरामीटर झालं तर इथं एक अपवर्ड मुवमेंटम झाल्यानंतर मार्केट ऑलमोस्ट, इथं जर तुम्ही बघितलं तर जानेवारीच्या एंड पर्यंत जे आहे मार्केट आपल्याला तिथे कन्सॉलिडेशन मध्ये जाताना दिसलं. बघा इथे म्हणजे 29 ऑक्टोबर 2018 पासून ऑलमोस्ट इथं जर बघितलं तर 31 जानेवारी 2018 पर्यंत मार्केट जे आहे कन्सॉलिडेशन मध्ये जाताना दिसलं. इथं जो सेलअप जो झाला होता, तो सेलअप कंटिन्युएशन झाल्यानंतर ऑलमोस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मंथ मध्ये कन्सॉलिडेशनची फेज एक छोटीशी रेंज मध्ये मार्केट आल्यानंतर ती एक क्लीन ब्रेकआउट जो आहे तो मार्च 19च्या आसपास आपल्याला पत्ता दिसला. अनफॉर्च्युनेटली तो कंटिन्युएशन झाला नाही झाला, तो पुढचा पार्ट राहील. बट यामध्ये एक गोष्ट लक्षात राहून द्या, मार्केट फॉल केलं होतं, एक कन्सॉलिडेशन मध्ये गेलं, एक परत एक अपवर्ड ट्रेंडिंग मूव्ह आली, परत मार्केट जे आहे ते 11%च्या आसपास गेलं. पुन्हा मार्केटने काय केलं, खालच्या बाजूला 6%च्या आसपास करेक्शन केलं. म्हणजे ओव्हरऑल लॉंगर टर्मचा ट्रेंड काय इम्पॅक्ट जो चाललाय त्याकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे काय, इथं तुम्ही चेक करा, मार्केटने इथे एक अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह केली, पुन्हा एक टाईट रेंज कन्सॉलिडेशन मध्ये गेला आणि त्यानंतर एक क्लीन ब्रेकडाऊन जे आहे ते आपल्याला होता दिसलं. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला जो बॉटम जो फाइंड करायचा आहे किंवा टॉप जो फाइंड करायचा आहे, तो मार्केटच्या बिहेव्हिअरवर लक्षात येईल. इथं जर तुम्ही बघितलं तर मार्केटने गॅप अप इथनं केलं होतं आणि त्या गॅप अप नंतर मार्केटचं टोटल कन्सॉलिडेशन जे आहे, लेट मी शो यू ओव्हर हिअर, इथं लक्षात येईल. इथं ते कन्सॉलिडेशन होताना दिसलं. त्या कन्सॉलिडेशनचा फेज जर आपण जर बघितला तर ऑलमोस्ट किती दिवसांचा आहे, 22 बार्स. म्हणजे 22 दिवसांच्या आसपास कन्सॉलिडेशन झालं. बट कन्सॉलिडेशनच्या बाहेर ज्यावेळेस मार्केट निघालं त्यावेळेस तुम्हाला इथं एक रेड कॅन्डल जी आहे ती फॉर्म होताना दिसते. अगेन मी तुम्हाला पर्टिक्युलर प्रश्न विचारेल की ह्यामध्ये कुठल्या पद्धतीची कॅन्डल जी आहे ह्या कन्सॉलिडेशनच्या बाहेर पडताना निघाली. एनिवन, या कॅन्डल स्टिक्सला काय म्हणायचं? कारण ऑपोजिट साईडला जर बघितलं तर मार्केट इकडे क्लोज होतं आणि इकडे ओपन झालं होतं. म्हणजे इथं एक छोटासा काय होता, गॅपअप मार्केटसाठी होता. आणि हा ज्यावेळेस मार्केटसाठी गॅपअप ज्यावेळेस झाला, त्यानंतर मार्केटनी किती नंबर ऑफ टाइम्स त्या गॅपला टच केला आणि तिकडनं लिक्विडिटी घेऊन पुढच्या बाजूला, वरच्या बाजूला जाण्याचा तिथं प्रयत्न केला. जर तुम्ही इथं नंबर ऑफ क्रॉसेस जर मेजर जर केले तर हे 8 दिवस दिवस जे आहे त्या गॅपमध्ये मार्केट जाऊन जे आहे त्याला टॅप करून पुन्हा एकदा वरच्याच बाजूला जाण्याचा प्रयत्न करायचा. बट अपोजिंग साईडच्या जर कॅन्डल तुम्ही बघितल्या, अगदी हाईटच्या आसपास, त्या रेंजच्या हाईटच्या आसपास तिथं काय कोण यायचं, सेलर जे आहे ते ऍक्टिव्हेट व्हायचे. सेलर जे आहे ऍक्टिव्हेट व्हायचे आणि त्याला सेलिंगला उद्युक्त करायचे. त्यानंतर ह्या शेवटच्या फेजमध्ये जर तुम्ही कॅन्डल जर बघितल्या तर अशा पद्धतीचे जर कॅन्डल तिथं जर क्रिएट जर होत आहेत, सच काइंड ऑफ कॅन्डल्स आर शोईंग द इनडिसिसिव्हनेस किंवा
ओव्हरऑल ट्रेंडमध्ये वीकनेस आहे. नायदर बुल्स नॉर बाय सेलर्स आर स्ट्रॉंगर देअर. बट त्यानंतर पुन्हा एकदा उलट्या बाजूला इथं गॅप डाऊन तयार झाला आणि त्या गॅप डाऊनच्या खालीच प्राइस जे आहे त्या पर्टिक्युलर झोनला टॅप करून, त्या पर्टिक्युलर इंटरमिडिएट जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे क्रिएट जे झाले ते त्याला टच करून प्राइस जी पुन्हा आपल्याला खालच्या बाजून जाताना दिसते. आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या कॅन्डलला जर ट्रॅक ऑन करू शकत असू तर ऑटोमॅटिकली आपल्याला एक चांगल्या पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी जी आहे तिथं मिळण्याची शक्यता जी आहे ती नक्कीच तिथं तयार होऊन जाते. ऍग्री ऑर नॉट प्लीज, ऍग्री ऑर नॉट प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्समध्ये, व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. येस. तर हा एक महत्वाचा पॅरामीटर म्हणजे काय, जेव्हा केव्हा तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टी ज्यावेळेस भेटतात तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये तिथं असतात आणि हे जे गॅप जे आहेत हे एक बाउंड्री लाईन तिथं दाखवत असतात खरेदीदार आणि विक्रीदार याच्यामध्ये. म्हणजे काय, इथं ज्यावेळेस ह्या रेंज बाउंड मध्ये ज्यावेळेस मार्केट गेलं होतं तर त्याला गॅपच कारणीभूत होता आणि त्या गॅपला आपण वेळोवेळी बघणं गरजेचं असतं, कारण त्यावरनं आपल्याला आयडिया जी आहे ती क्रिएट होते. म्हणजे तो गॅप कुठे आहे बरं, इथे क्लोजिंग होते आणि डायरेक्टली इथं ओपनिंग होते. तो पर्टिक्युलर गॅप जो आहे तो एक मेजर रोल आपल्याला तिथं प्ले करताना दिसत होता. म्हणून त्या गॅपला आपण हायलाइट करणं गरजेचं आहे आणि त्यांना एकदा आपण हायलाइट जर केलं तिकडनं आपल्याला आयडिया येऊन जाईल की मार्केट जे आहे ते वरच्या बाजूला जाण्यासाठी तयार आहे. आणि त्यानंतर तुम्ही इथं जर बघितलं मेनी नंबर ऑफ टाइम्स इथं बघा, जवळजवळ प्रत्येक कॅन्डल, ही कॅन्डल किंवा ही कॅन्डल किंवा ही कॅन्डल ही कॅन्डल जे आहे त्याला टॅप करून ती वरती जाण्याचाच प्रयत्न करत होती. म्हणजे डे लो पासनं रिकव्हरी करण्याचाच प्रयत्न करत होती. म्हणून या छोट्या गोष्टींना आपण वेळोवेळी फोकस करणं, लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही बघा, थोडासा एक अपमूव झाल्यानंतर पुन्हा मार्केट किंवा प्राइस जी आहे या पर्टिक्युलर 2 दिवशी म्हणजे बघा, दिस फर्स्ट इन्स्टंट, हे दुसरं इन्स्टंट, म्हणजे 6 दिवस त्या झोनला हे करते. आणि त्यानंतर मार्केट डायरेक्टली इकडं क्लोज झाल्यानंतर सीधा खालच्या बाजूला गॅप डाऊन ज्यावेळेस मार्केट करतंय किंवा प्राइस करतंय, याचा अर्थ असा आहे की इथे खरेदीदारांनी जी ताकद लावलेली होती, इथे जवळजवळ 7 ते 9 टाइम्स खरेदीदारांनी किंवा बायर्सनी जे आहे ताकद लावून त्याला खरेदी करण्याचा जो आहे तो प्रयत्न केला होता. बायर्सने तिथं ताकद लावलेली होती. बट वरच्या बाजूला तिथं सेलर जे आहे ते सेलर्स तिथं येऊन त्याला सेल करण्यासाठी ते तयार झाले. आणि त्यानंतर इथं तो जो आहे गॅप डाऊन वाला दिवस जो आहे तो क्रिएट होताना दिसतो. म्हणजेच मार्केटमध्ये चेंज इन हँड्स काय होऊ राहिलंय, तो गॅप क्रिएट झाल्यानंतर नेक्स्ट डेला पुन्हा एकदा याचा जो इंटरमिडिएट पॉइंटला सपोर्ट रेजिस्टन्स जिथं कुठं तयार होत असेल त्या सपोर्ट रेजिस्टन्सच्या आसपास परत पुन्हा एकदा प्राइस जी आहे ती येण्याचा प्रयत्न केला आणि तिकडनं एक चांगल्या पद्धतीचा एनगल्फिंग काइंड ऑफ थिंग जे आहे, एक एनगल्फिंग जो आहे तो क्रिएट आपल्याला तिथं होताना दिसतोय. म्हणजे ह्या एनगल्फिंग ज्या वेळेस होत आहेत त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे मार्केटचा ट्रेंड जो आहे तो इंटॅक्ट एक अप ट्रेंड मध्ये, पण तो शॉर्ट टर्म साठी एक फ्लो करू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा इथं जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली 4 दिवस जेव्हा केव्हा मार्केटमध्ये किंवा कुठल्याही पर्टिक्युलर स्टॉकमध्ये एक अशी लेवल येते, एक अशी संख्या येते, एक असा झोन येतो की त्या लेवलच्या आसपास जे आहेत आयदर ह्या पर्टिक्युलर सीनसाठी बायर जे आहेत एकदम स्ट्रॉंगर आहे. उलट्या बाजूला एका 4 दिवसाच्या आसपास उलट्या बाजूला जर आपण बघितलं तर कंटिन्युअसली त्या झोनच्या आसपास सेलर्स तिथं येऊ राहिलेत. आणि दिशा भलेही ह्या नाहीये, बट आपल्याला माहिती आहे हा जो लॉंगर टर्म जो ट्रेंड जो आहे तो लोज आणि हायर लोचा आणि हायर हायचा जर तिथं जर क्रिएट होऊ राहिला म्हणजे ताकद जी आहे ऑलमोस्ट तिथं बाहेरची. आणि तुम्ही बघू शकता त्याचा जो इम्पॅक्ट जो आहे इथं आपल्याला तो गॅप अप मध्ये होता दिसतो. आणि त्या गॅपला लगेच तिसऱ्या दिवसाच्या कॅन्डलने आहे टॅकल करून त्याची लिक्विडिटी घेऊन पुन्हा मार्गक्रमण जे आहे ते वरच्या बाजूला आपल्याला तिथं जाताना दिसतं. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टींना जर तुम्ही जर लक्ष जर दिलं त्याकडनं आपली ट्रेडिंगची जी क्वालिटी जी आहे, आपली चार्टची अनालिसिंग जी स्किल जी आहे ती एकदम परफेक्ट दिशेमध्ये होताना दिसू शकते. आणि तिकडनं आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा आयडिया जी आहे ती क्रिएट होताना दिसू शकते. जर जे काय आपण गॅप्स बद्दल, ट्रेंड्स बद्दल, का बरं याच्यामध्ये उलटे पालटे स्विंग्स होतात त्याच्याबद्दल आपण जी जी डिस्कशन जी केली ती शैक्षणिक उद्देशाच्या हिशोबाने केलेली आहे. आणि जनरली जेव्हा केव्हा मार्केट्समध्ये गॅप होतात त्यावेळेस ओव्हरऑल ट्रेंड
स्ट्रक्चर काय चाललाय, त्या स्ट्रक्चरकडे आपण वेळोवेळी बघणं गरजेचं आहे. कारण त्यामधनं आपल्याला भरपूर काही गोष्टींची आयडिया जी ती येत असते आणि त्याकडनं त्याला बघून आपण त्याला एक राईट दिशेमध्ये, राईट डायरेक्शन मध्ये त्याला कॅप्चर करू शकतो. याला कन्फर्मेशन म्हणून आपण खालच्या बाजूला इंडिकेटर जे आहे ते युज करू शकतो. त्या इंडिकेटर्स कडनं आपल्याला भरपूर काही गोष्टींची जी आयडिया तिथे येते आणि त्याला बघून आपल्याला एक डिसिजन मेकिंग जो पॉवर जो आहे तो क्रिएट होण्याची सगळ्यात जास्त शक्यता, चान्सेस जे आहे ते तिथं बनताना आपल्याला तिथं दिसतात. म्हणून भलेही गोष्टी काही असतील, भरपूर काही हिशोब जे ते तयार होत असतील, तर त्या पॅरामीटर्स कडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ह्याच जर्नी मध्ये आपल्याला कधी कधी तिथं स्टॉप लॉस पण हिट होऊ शकतो. ह्या जर्नीमध्ये कधी कधी आपलं बाकीच्या पण काही गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे ना उमेद न होणं सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर आहे. तर हा जो पॅच जो होता, हा 13 मे 2019 चा पर्टिक्युलर पॅच होता, जो की एक हायर लोचा सिक्वेन्स जो आहे तो लॉंग टर्म ट्रेंडच्या इंटॅक्टच्या हिशोबाने येतो होता. म्हणजे काय, लॉंग टर्म ट्रेंडच्या हिशोबाने जर इंटॅक्ट जर बघायचं झालं तर ट्रेंड काय होता जनरली, हा ट्रेंड एक हायर लोज आणि हायर हाईटच्या हिशोबाने प्राइस जे मार्केट जे ते करत होतं. एक अपवर्ड मुवमेंटम झाल्यानंतर प्राइसनी जो आहे एक डीपर पुलबॅक 50% आसपास किंबहुना अगेन इथं तुम्ही चेक करा, हा एक गॅप जो आहे तो फिलिंगसाठी पेंडिंग पडलेला होता. म्हणजे मार्केटमध्ये जे अस्त्र जे आपल्याकडे असलं पाहिजे, मार्केटमधली जी थिंकिंग आपल्याकडे अप्रोच असली पाहिजे, ती अशा पद्धतीने कनेक्टिंग द डॉट्सची सायकोलॉजी जर ठेवली तर त्याकडनं आपल्याला भरपूर काही आयडिया ज्या आहे त्या क्रिएट होताना दिसतात आणि त्याकडनं आपण एक चांगला आउटकम बेस्ड लर्निंग जो आहे तो बनताना तिथं दिसू शकतो. तर नक्कीच हे व्हिडिओज आपण वेळोवेळी करत असतो. याबरोबरच तुम्हाला जर ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जर खोलायचं असेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कशी वाटली लर्निंग, नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक जो आहे तो वेळोवेळी आमच्या